एक उल्हासनगरचं हॉस्पिटल तिकडे तो आवाज येतो. कारण बरेच लहान मुलं आमच्या समोर पण गेलेली आहेत. एक मध्यरात्र झाले असेल, 3-3:30 झाले असतील. एक बाई माझ्या पोटावर येऊन अशी बसली आहे. 5 दिन पहले मुझे बच्चा हुआ था, 12 साल के बाद मुझे बच्चा हुआ था ना, अब कहाँ है बच्चा आपका? ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. एक उल्हासनगरचं हॉस्पिटल मध्ये होतो आम्ही. माझ्या सरांनी मग चेंज केलं. पार्टनरशिप मध्ये होते म्हणून तिथून चेंज करून इकडे आले. तिथे गोष्ट घडली, माझ्याबरोबरच घडली. ते 2दा घडली होती. सकाळी एक ऑपरेशन होतं म्हणून ते ऑटोक्लेव्ह वगैरे करतो ना आपण, इन्स्ट्रुमेंटचे ड्रम्स वगैरे लावतो. तर आतल्या रूममध्ये आतला एक वॉर्ड होता, बाहेरचा वॉर्ड होता, जनरल होता. एक स्पेशल रूम होता वर चढल्यानंतर, आणि मग वॉर्ड होता, जनरल वॉर्ड. आणि त्याच्यानंतर ऑपरेशन थिएटर, लेबर रूम, आणि त्या पाठीमागे लेडीज वॉर्ड होता, म्हणजे बाळंतीण रूम होता. लेबर रूम म्हणजे जिथे लेडीज मुलींना, बायकांना ऍडमिट करायचं तिथे. म्हणजे इवन ट्रॅक्शन वगैरे पण आम्ही लावायचो पेशंटला ना, तर लेडीज वॉर्ड तिकडे होता. तर काय झालं की मी ड्रम लावायला, आणि ड्रम ऑटोक्लेव्हचं ते मोठे ऑटोक्लेव्ह असते ते तिकडेच होते आतमध्ये. मी नवीनच लागले होते, मला 2च महिने झाले होते. 2095ची गोष्ट आहे. तर मी आतमध्ये गेले. सकाळी एक ऑपरेशन आहे हेचं, काय म्हणतात त्याला, हिप जॉईंटचं फ्रॅक्चरचं पेशंट होतं, आमचंच होतं, म्हणजे ऑर्थोपेडिकचं. आणि मी आपला ड्रम लावायला म्हणून गेले, तर ते ऑटोक्लेव्हचं झाकण मी उघडलं. ते जड असतं खूप. ते उघडलं आणि असं ठेवलं मी, तर ते राहिलं भिंतीच्या याला. मी आतमध्ये आणायला गेली ड्रम, आणि ते जोरात आपटलं. पुन्हा मी उघडलं, म्हटलं आपटलं कसं काय? आपण बंद केल्याशिवाय तो पडणारच नाही. पुन्हा मी तो असं झाकण, म्हणजे असं झाकण आपल्याला असं थोडीच पडणार. मी जर असं ठेवलं असेल तर तो पडू शकतो, पण मी प्रॉपरली असं ठेवलंय त्याला कोणी आपटेल. दुसऱ्यांदा पुन्हा मी ते हे आणायला गेली, पुन्हा ते आपटलं. मग मला काहीतरी क्रिफी वाटलं तिथे, हे ते काहीतरी गडबड आहे म्हणून. कारण ते बाळंतपॉड पण होतात, तिथे बरेचसे बाळ पण आमच्या डोळ्यासमोर एवढेशे बाळ पण गेलेले आहेत, यायचे तिथे. तर ते पटकन तसं आपटलं गेलं. मग मी धावत बाहेर गेले. मला थोडंसं भीतीच वाटली थोडी. मी नवीनच आहे, 2च महिने झाले मला कामाला, आणि रात्री 3 वाजता मी ड्रम लावते जाऊन आतमध्ये. आणि मी बाहेर जाऊन बसले, थोडी शांत झाले. म्हटलं माझीच ड्युटी आहे, मलाच काय ते फेस करावं लागेल. मी पुन्हा आतमध्ये आली न घाबरता मी ते सगळं केलं, पटापट लावलं आणि पळून गेले बाहेर. आणि नंतर थोड्या वेळाने जेव्हा ते शिटी वाजल्यासारखा आवाज येतो आपल्याला, ते ऑटोक्लेव्ह झालं, त्याच्यानंतर मी आतमध्ये येऊन बघितलं, तर मग काही नव्हतं. म्हणजे 2दा ते जोरात वाजलं. सकाळी एका मावशीला मी सांगितलं की मला आतमध्ये वाजलं, 2दा ड्रम आपटला गेला. तर ती सांगितलं की तिकडे तो आवाज येतो, अधनमधनं येतो, तुला लहान मुलाचा पण आवाज येईल, घाबरू नको, रडल्याचा. त्या मुलांचे पण आवाज येतात. बापरे. कारण बरेच लहान मुलं आमच्या समोर पण गेलेली आहेत. काही विचित्र पेशंट येतात, नाही पाहिजे आम्हाला असं करून. आता त्यात डॉक्टरांचं हे नव्हतं ना. आणि तेव्हा कसं की तेव्हा ही सगळी आता जी बंदी आहे तेव्हा नव्हती. तेव्हा काही नव्हतं. आता स्ट्रिक्ट खूप आहे. आता ते तपासणी पण बंद केली आहे. मेल फिमेल आहे की काय, मुलांचं टेस्ट नाही करून देत आता. त्याला पण बंदी केली, आणि म्हणजे नाही हे करत, ऑपरेट म्हणजे ॲबॉर्शन बंद झालेत आता तर कम्प्लिटली बंद झाले 2 महिन्यानंतर. 2 महिन्याच्या आत तुम्हाला काय करायचं ते करू शकता. कधी प्रॉब्लेम होतात बायकांना वगैरे, तर ते असेल तर गोष्ट वेगळी आहे, नाईलाज असेल तर. पण जर मुद्दामून कोणी काय करायला आलं तर ते नाही, आता ती बंदी आहे त्या गोष्टीला. पण पूर्वी हे व्हायचं आणि ते यायचंच. दुसरी गोष्ट 2-3 दिवसानंतर झाली माझ्या बरोबर. मी झोपले होते, सुट्टी होती, बरेच डॉक्टर, म्हणजे आमचे पण डॉक्टर नव्हते म्हणून स्पेशल रूम रिकामं होतं. आणि 2-3 दिवस झोपले नव्हते, मला कंटिन्यू ड्युट्या लागल्या होत्या. त्यामुळे मी जाऊन त्या बेडवर झोपले आरामात. झोपल्यानंतर थोड्या वेळाने एक मध्यरात्र झाले असेल, 3-3:30 झाले असतील. एक बाई माझ्या पोटावर येऊन अशी बसली आहे. मी झोपले आणि मी बघते तिला. म्हणलं आप यहाँ पे, मी असं बोलते तिच्याशी स्पष्ट, आप यहाँ पे, तुमने मेरी डिलीवरी की थी ना, 5 दिन पहले मुझे बच्चा हुआ था, 12 साल के बाद मुझे बच्चा हुआ था ना, वही मैं हूँ, पहचाना तुमने, असं ती मला म्हणाली. मी उठले आधी, आणि तिथेच बाजूला बेसिंग आहे, तिकडे मी तोंड धुतलं माझं,
आणि मी मागे वळून बघितलं तर ती बाई तिथे बसली होती, जी माझ्या पोटावर बसली होती ना. तर मी उठले तर ती साईडला झाली. मी येऊन तिथे हात धुतला आणि तोंड धुतलं मी पटकन. आणि मी मागे बघितलं तर ती बाई म्हणते, बाईला ती मी हात धुता धुता किंवा तोंड धुता धुता तिला पाहिला, तिच्याकडे वळले आणि तिला विचारलं की अब कहाँ है बच्चा आपका? तो मेरा बच्चा तो 3 दिन के बाद मर गया ना, और उसके बाद मैं भी मर गई. ती असं बोलल्यानंतर मी तिथेच एकदम हे झालं. मला म्हणजे असं आपल्याला कोणीतरी हलवून उठवतं ना, तसं झालं. मी पळाले खाली येऊन, म्हणजे 4-5 पायऱ्या आहेत त्या स्पेशल रूमच्या बाहेर. मग त्या 4-5 पायऱ्या अशा उतरले की मला कळलं नाही की मी 4-5 पायऱ्या उतरले. मला असं वाटलं की मी डायरेक्ट उडी मारली खाली. आणि मी जाऊन बाहेर येऊन बसले हा फॅन लावून आणि इतकं घामाघूम पूर्ण भिजले बघा घामाने. तर एका मावशीला माझी हालचाल कळली की काय झालं, मग काय झालं बोलते, काही नाही झालं, काही नाही झालं. तर तिला काय सांगू, ती पण घाबरेल माझ्याबरोबर की तिकडे काहीतरी आहे म्हणून. हे माझ्याबरोबर झालेलं घटना मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलेलं. आणि त्यात ती म्हणते मैं तो मर गई उस टाइम. बापरे. हे आणि छातीवर बसली आहे. माझ्या बापरे. छातीवरून बसली आणि बोलते ती माझ्याशी. आणि पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी बायोमधल्या लिंकवर क्लिक करा किंवा यूट्यूबवर बंकस पॉडकास्ट सर्च करा.